आणि आता आपण 10च्या 25 मोठ्या बातम्या बघूयात। जुलैमध्ये राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा, विधानसभेसाठी मनसेची तयारी। जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रत्येक विधानसभेचा अहवाल द्या, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश। विधानसभा महाविकास आघाडीसोबत लढायचे आहेत, संभाजी ब्रिगेडकडून इच्छा व्यक्त। संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ठाकरे गटाची समन्वय समिती स्थापन होणार। जळगावात किशोर दारडेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेनंतर पैसे वाटपाचा आरोप, प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। आदित्य ठाकरेंचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र, वरळीतल्या बीडीडी चाळ क्रमांक 66 परिसरातील वाहनं काढण्याची विनंती। वरळी वाहतूक विभागानं कारवाई केलेल्या वाहनांमुळे नागरिकांना त्रास। सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद द्या, रयत क्रांती संघटनेची भाजपच्या कोर कमिटीकडे मागणी। तसंच विधानसभेसाठी रयत क्रांती संघटनेला 15 जागा देण्याची मागणी। आता महाराष्ट्रातही उत्तर प्रदेशप्रमाणे बुलडोझर पॅटर्न, अनधिकृत पब बारवर बुलडोझर फिरवा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश। पुणे पोलीस आयुक्तांसोबत मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा। अंमली पदार्थ तस्करांवर नव्यानं कारवाई करण्याचे देखील निर्देश। कार अपघातातील पीडित मुलाच्या पालकांनी मुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट। वर्षा बंगल्यावर घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। पुण्यात 19 मेच्या रात्री झालेल्या कार अपघातात 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। येत्या 2 दिवसात मोठा घोटाळा बाहेर काढणार, 5,000 कोटींपेक्षा जास्त कमिशनबाबत मोठा स्फोट होणार, रोहित पवार यांचा इशारा। शिंदेंच्या हस्ते भंडारात 447 कोटींच्या कामाचं भूमिपूजन। भंडारातील अजितदादा गटाचे प्रमुख नेत्यांची गैरहजेरी। भूमिपूजनाच्या कोनशिलेवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावं नव्हती। शरद पवार संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार, बारामती ते सणसपर्यंत पालखीत पायी चालणार। कोल्हापुरातील बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार केपी पाटील यांना मोठा धक्का। बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल उत्पादन आणि विक्रीचा परवाना तात्पुरता रद्द। पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानंतर ही कारवाई। यवतमाळच्या नेर तालुक्यात मुसळधार पाऊस, तालुक्यामधील नदी नाल्यांना पूर, शेतजमिनीचं मोठं नुकसान। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामध्ये चिमठाणे परिसरामध्ये जोरदार पाऊस, पावसामुळे नदी नाल्यांना पूर, नागरिकांची तारांबळ। विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसची उद्या बैठक, खरगे राहुल गांधींच्या उपस्थितीत दिल्लीत उद्या सायंकाळी 5 वाजता बैठक होणार। महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची बैठकीला उपस्थिती असेल। जेपी नड्डा यांची राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती, पियुष गोयल यांच्या जागी जेपी नड्डांची नेतेपदी वर्णी। नड्डा भाजप अध्यक्षासह केंद्रीय आरोग्य मंत्री, खत आणि रसायन मंत्री देखील।